नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पायल्स रेसिपी या मराठी चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत चिकन खरडा। यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अर्धा किलो चिकनमध्ये 1 टेबलस्पून हळद व 1 टेबलस्पून मीठ घालून आपल्याला त्याला मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर खरड्याचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची, सुकं खोबरं, पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले ॲड करून या सर्वांना छान प्रकारे ग्राइंड करून घ्यायचे आहे। खडे मसाल्यामध्ये आपण लवंग, काळी मिरी, इलायची आणि दालचिनी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता याला ब्लेंड टेक्स्चर येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा वाटी पाणी ॲड केलेलं आहे। एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घालायचे आहे व ते छान तापल्यानंतर त्यामध्ये 1 चक्री फूल देखील घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे व तो कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे। त्यानंतर आपण खरड्याचे वाटण जे केले होते ते टाकून त्या खरड्याच्या वाटणाला छानपैकी तेल सुटेपर्यंत त्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्या खरड्याच्या मसाल्याला किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आता 1 वाटी पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या खरड्याच्या मसाल्यासाठी एक सॉफ्ट आणि ब्लेंड टेक्स्चर तयार होईल। सर्व मिक्स एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे व त्यानंतर आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकन देखील त्यामध्ये टाकायचे आहे। चिकनला छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। चिकनला छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्याला 10 ते 20 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं आहे। 10 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले चिकन किती छान प्रकारे शिजलेलं आहे। याला छान प्रकारे कलर देखील आलेला आहे। रेसिपी आवडली असल्यास पायल्स रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।